आज कुठे चाललोय सर आपण? आज आपण चाललो विमाननगरला. दादांचं तिथं व्हेज नॉन व्हेज स्पेशल हॉटेल आहे आणि त्यांनी आज आपली कन्सल्टन्सी बुक केली आहे, कारण आता त्यांना अजून ग्रोथ करायची आहे. म्हणून आजचा दौरा आपला विमाननगरला. विमाननगरमध्ये मागच्या काही वर्षांपासून प्रसिद्ध असणारं ओवीज नॉन व्हेज स्पेशल हॉटेलमध्ये आज आपण व्हिजिटसाठी आलो होतो. मग हे मागच्या काही वर्षांपासून ऑपरेट करतात. एक खूप चांगल्या प्रकारे यांनी घरगुती चव तिथं सेट केलेली आहे. कस्टमर बेसही खूप स्ट्रॉंग आहे. 3 ब्रँचेस आहे, तिन्हीकडेही सेल्स खूप चांगला आहे, टेस्ट खूप चांगली आहे. सो याला आता अपग्रेड मोडवर कशा प्रकारे घेऊन जातात या संदर्भात आपली व्हिजिट बुक केली होती. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा चालू केली की जसं बघायला गेलं की बाबा स्टाफ कुठून भरायचा आहे, कशा प्रकारे आपण स्टाफची हायरिंग करू शकतो, रेफरन्स टू रेफरन्स कसं काम होतं, एजन्सीजचा त्यांना एक जुनियर कॉन्टॅक्ट काढून दिला. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे करायची, आपण जो 3-4 लाखाचा सेल म्हणतो तो कशा प्रकारे असतो, तो कसा क्रिएट होतो, त्याचं एक बायफर्गेशन त्यांना पेपरवरती वर्कआउट करून दिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा 3-4 लाख तर मिनिमम आहे, हा अजून त्याच्यापेक्षा जास्त बूस्ट होईल. त्याच्यानंतर फूड कॉस्टवरती आपण काम चालू केलं. त्यांचं जे प्राइसिंग होतं त्या अगेन्स्टमध्ये फूड कॉस्ट किती जाते आत्ताच्याला साधारणतः आणि त्यांची फूड कॉस्ट किती जाते, स्टाफ सॅलरी किती जाते, ते किती सॅलरी पे करतात, ते त्या अगेन्स्टमध्ये कोण कोण तिथे काम करत आहे, कशा प्रकारे आपला सिटिंग लेआउट तिथं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे मेन्यूमध्ये काय काय गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा झाली आणि मग त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती आपण सोल्युशन काढून दिले, जेणेकरून त्यांना आता इथून पुढे ऑपरेट करताना सोपं पडेल. बाकी छोट्या मोठ्या विषयांवरती चर्चा करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.